जर खुर्ची नसती तर खरंच अचानक एक दिवस आपण उठलो आणि आपल्याला कळलं की सखातल्या सगळ्या खुर्च्या गायब झाल्या आहेत. काय होईल तेव्हा? विचार केला आहे कधी? चला हेच बघूया आपल्या निबंधामध्ये. युद्धात आणि प्रेमात सगळं काही क्षम्य असतं असं म्हणतात, पण आजूबाजूचं वातावरण पाहता खुर्चीसाठीही सगळं काही क्षम्य असतं असं वाटतं. कारण खुर्ची ही फक्त बसण्याची वस्तू नसून अनेकदा ती मान, अधिकार आणि जबाबदारीचं प्रतीक असतं. कल्पना करा, शाळेत, विधानभवनात, डॉक्टरांच्या दवाखान्यात, कार्यालयात, दुकानात आणि घरात सगळीकडून खुर्च्या अचानक गायब झाल्या तर काय होईल? टेबलावर फार वेळ बसता येत नाही, त्यावर टेकता येत नाही, त्यामुळे कंबर, पाठ आणि मान दुखू लागतील. आणि जर खुर्चीऐवजी बेंच वापरले तर जास्त जागा लागेल आणि तरीही फार वेळ आरामदायी ठरणार नाही. सोफा किंवा पलंग वापरायचा म्हटलं तर ते आणखी जास्त जागा वापरतील. दिवसभर उभं राहणं शक्य नाही आणि चटईवर किंवा जमिनीवर बसून सर्व काम करणंही सोपं नाही. खुर्चीमुळेच आपण आरामात टेकून बसू शकतो, त्यामुळे बराच वेळ एकाच ठिकाणी बसून अभ्यास, लेखन किंवा इतर काम करता येतात. म्हणूनच आपल्या दैनंदिन जीवनात खुर्चीला खूप महत्त्व आहे. खुर्ची हा फक्त आरामाचा विषय नाही, तर तो मानाचा विषयही असतो. खुर्ची कोणाची आहे यावर तिचा मान ठरतो. सैनिक किंवा पोलीस अधिकाऱ्याची खुर्ची पाहिली की आदर वाटतो. शिक्षकांची खुर्ची पाहिली की आदरयुक्त भीती वाटते. घरातील मोठ्यांची खुर्ची मानाची असते, तर लहान मुलांच्या खुर्चीकडे प्रेमाने पाहिले जाते. काही खुर्च्या सत्तेच्या असतात, काही जबाबदारीच्या असतात आणि काही सेवाभावनेचे प्रतीक असतात. म्हणूनच खुर्ची नसती तर अनेक अडचणी निर्माण झाल्या असत्या. आपल्या दैनंदिन जीवनातील एक साधी वाटणारी पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली खुर्ची. तुम्हाला काय वाटतं? खुर्ची नसती तर काय झालं असतं? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा आणि अशा नवनवीन निबंधांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.